खात्रीलायक गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचं समजल्याने पनवेल मुंब्रा रोडवरील एक्ससीएमजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर उत्तर शीव येथे दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालताना सुमारे आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6 चाकी टेम्पो या वाहनावरती संशय आल्याने सदर वाहनास थांबवून त्याची चौकशी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्य गोवा राज्य निर्मित मद्याचे बॉक्स असल्याचे दिसून आलं। सदर वाहतुकीवरती छापा घालून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 1000 बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले। त्याची किंमत 1,05,60,000 रुपये असून या गुन्ह्यामध्ये आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6 चाकी टेम्पो वाहनासह असा एकूण 1,31,000 1,31,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद शमशाद सलमानी, आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल यांना अटक केलेली आहे। डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वेसह आयुक्त अंमलबजावणी दक्षता व राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदीप पवार विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। साठा जप्त केलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची, ती आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे। त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाचे डोंबिवली, त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी केली आणि पाहणी केली गाडी, तर गाडीमध्ये जवळपास 1001 बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि 1,03,00,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आता पुढील चौकशी निरीक्षक काळेले करत आहे। तर कोणाचा हा माल आहे आणि कोणाला विकणार होते या संदर्भात चौकशी चालू आहे। आता यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आलाय, कुठे चाललेला आहे, याबाबतची निरीक्षक चौकशी करत किती अंदाजे किती लाखाचा माल आहे? हा 1,03,00,000चा मुद्देमाल आहे आणि 1,31,00,000चा मुद्देमाल आहे। त्यापैकी गाडीची किंमत आहे 25-30 लाख आणि बाकीचे 1,03,00,000 मुद्देमाल आहे। प्राथमिक तपासात आरोपीने काय सांगितलं का ह्याच्या अगोदर पण यांनी माल आणलेला नाही, आरोपींनी अद्यापर्यंत काही तसं बोलणी केलेली नाही आहे। आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत। त्वरित ते तपास फलिता कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो। नाही, वारंवार अशी तस्करी सुरू आहे। याच्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने काही नियोजन करण्यात येणार आहे का? यांना त्रास असणार नाही, वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात, पण तिथं सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही। तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील। किती जणांना ताब्यात घेतलं आणि काय पुढे? सध्या दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे।